या ठिकाणी परवा 2-3 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी भारताचं सर्वोच्च सभागृह संसदेमध्ये या देशाचे विद्यमान गृहमंत्री जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर 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 ये तो फैशन हो गई, इसका नाम लेने के वास्ते ईश्वर का नाम लिए तो 7 जन्म आपको स्वर्ग मिल जाएगा असं निंदाजनक जे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळं या देशामध्ये सर्व दलित सर्व बहुजन समाजाच्या लोकांमध्ये अंतःकरणामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे। त्याच्या निषेधार्थ ज्या देशाची घटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली, या देशाचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, अशा महान नेत्याची भारताच्या संसदेच्या सभागृहामध्ये ज्या ठिकाणी 161 लोक अनुसूचित जाती जमातीचे संसद त्या ठिकाणी आहेत, 588 आमदारांच्या सभागृहामध्ये सर्वोच्च सभागृहामध्ये ज्या महान माणसाला कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणलं जातं, त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला जातो, अशा महान माणसाचा या ठिकाणी घोर अवमान या ठिकाणी देशाच्या केंद्रीय पदावर असणाऱ्या गृहमंत्र्यांनी केलेला आहे। त्यासाठी हा समाज संबंध देशामध्ये उठलेला आहे। त्या निषेधार्थ वैराग परिसर व विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शासनाला जाग येण्यासाठी व अमित शहाला तत्काळ पदावरून मुक्त करावं या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापर्यंत आम्ही या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे। मी शासनाला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सर्व संघटनेच्या वतीनं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र संघटना आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, भारतीय दलित महासंघ आहे, त्यानंतर वैराग नगरसेवक श्रीशैल बालशंकर, बसपा मायावती यांच्या बसपा अशा विविध संघटना आहेत आणि सर्व पक्षीय त्यांनी याला पाठिंबा दिलेला आहे। मी आमचे सहकारी माननीय डोळशे सर, भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष मल्हारी ठोंबरे यांनी या ठिकाणी आपले 2 मिनिटातच विचार व्यक्त करायचे। लोकसभेमध्ये 19/12/2024 रोजी या राज्याचे एक जबाबदार गृहमंत्री अमित शहा यांनी जे आंबेडकर म्हणण्यापेक्षा देव म्हणले असते तर 7 जन्म तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाले असेल। मी त्या गृहमंत्र्याला सांगू इच्छित आहे की आम्हाला भारत देश हा स्वर्गापेक्षाही सुंदर आहे आणि त्या भारत देशाला स्वर्गापेक्षा सुंदर करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची प्रत देऊन त्यांनी हे स्वर्गाचं काम केलेलं आहे। आणि मी तुम्हाला एक सांगतो, 60% ही आमची नरकात पिढी होती, ज्या नरकामधनं ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला नरकातून स्वर्गात जे काढलेला आहे ते डॉक्टर महामानव यांचा अवमान जो केलेला आहे, अशा या अमित शहा या राज्याच्या गृहमंत्र्याचा देशाच्या गृहमंत्र्याचा मी माझ्या संघटनेच्या वतीने भारतीय दलित महासंघटनेच्या वतीने मी जाहीर निषेध करत आहे। यानंतर आपले नगरसेवक श्रीशैल बालशंकर यांनी या ठिकाणी प्रथमतः मी अमित शहा यांचा जाहीर निषेध करतो। खरं तर मी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचाच आहे, परंतु बापापेक्षा मोठा कोणता पक्ष नाही। ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वावर जर आरोप केले जातात, त्याच्याबद्दल काही वक्तव्य केलं जातं, त्या ठिकाणी पक्ष कुठला आला म्हणून मी प्रथमतः अमित शहा यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अमित शहानी तात्काळ राजीनामा द्यावा आणि भारताची राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेवर चाललेला आपला भारत देश आहे व व्यवस्थित सुरळीत चालू द्यावा अशी मी शासनाला एक विनंती करतो। नाहीतर पुढच्या काळामध्ये भविष्यात मी प्रत्येक सभेमध्ये सांगतोय की आमच्या पूर्वजांनी जनावरांची कातडी काढलेली आहे आणि त्याच्या सुद्धा आम्ही जपून ठेवलेलं आहे। आता खरंच त्या सुद्धा बाहेर काढून तासून ठेवायची वेळ आलेली आहे। प्रत्येक वेळेस जो तो उठतो आमच्या समाजावर टीका करत बसतो। त्याच्यामुळं मित्रांनो, भविष्य काळात आपल्याला सुऱ्या बाहेर काढून सुऱ्या लावून ठेवायची वेळ
आणा आणि भविष्यात असं जर काय कृत्य झालं तर आपण रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही एवढी मी ग्वाही देतो आणि अमित शहाचा परत एकदा धिक्कार करून संपवतो.